ह्याच्यावर त्यांनी ती बोट आणली, आतमध्ये सोडली आता पाण्यामध्ये. मस्त हल्लीच कलर केल्यासारखं आहे. इथे आतमध्ये गणपती बाप्पांचा पाऊल आहे. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे वाजले आहेत 7:20 आणि आम्ही घाईघाईने निघालोय डॉल्फिन सफारीसाठी. आम्ही ते काल इन्क्वायरी केली होती, त्यांनी सांगितलं इथून बीचवरून बोट सुटते सकाळी. त्यांचं काय असं ॲडव्हान्समध्ये बुकिंग वगैरे काही होत नाही. जर तेवढा क्राऊड जमला तर ते बोट सोडतात, नाही तर सोडत पण नाही, असा सगळा प्रकार आहे. तर जाऊन बघूया बोट आपल्याला भेटते आहे का, ते बोट सोडतायत का. जर आपलं नशीब असेल चांगलं तर मिळेल आपल्याला. तर वेलकम बॅक टू दी चॅनल गाईज. मी तुषार पेणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज आहे मुरुडला. हे मुरुड अलिबागचं नाही आहे, हे मुरुड दापोलीचं आहे. दापोलीच्या मुरुड बीचवर आहे मी. जर तुम्ही माझे या आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर जाऊन नक्की बघा, तर तुम्हाला कळेल मी मुरुडला कसा आलो ते. जर तुम्ही माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल, ह्याच्या आधीचे 3 व्हिडिओ आले आहेत. डे 1, डे 2, डे 3. हा डे 4 आहे माझा या टूरचा. मी पाचगणीला होतो, पाचगणीवरून काल इथे आलो आणि हा आजचा इकडचा दुसरा दिवस आहे. तर जाऊन नक्की बघा. बघूया आता आधी शोधूया. एवढं मोठं बीच आहे तर मला कळत नाही आहे कुठे बघायचं, कोणच दिसत नाही. त्या बाजूला माणसं दिसत आहेत फक्त, आणि बोटी बऱ्याचशा गेल्या आहेत असं का वाटतंय मला. हे बघा पूर्ण बीच रिकामी आहे. खूप सुंदर बीच आहे. अरे दृश्य तुम्हाला चंद्र दिसतोय का? आता या कॅमेऱ्यामध्ये चंद्र दिसेल का नाही माहीत नाही. ह्या बाजूला चंद्र आहे जो आता थोड्या वेळात मावळेल, आणि ह्या बाजूला सूर्योदय होत आहे. अमेझिंग. इन्फॉर्मेशन पूर्णशी नाही आहे, आणि इथे काय बोर्ड पण नाही आहे कुठे, तर कळत नाही आहे. आता हे सिक्युरिटी गार्डच बाकी ते सांगतात इथून बोटी सुटतात, पण इथे एकच बोट दिसते. आणि आम्ही जिथे थांबलो आहे लोटस रिसॉर्टला, तिकडे खूप साऱ्या बोटी बाहेर उभ्या होत्या. आम्ही कालपासून बघतोय, तर आता हे सांगते की त्याच बोटी इथे येणार, आणि आम्ही इथे येऊन थांबलो आहे सकाळपासून. बघू आता 8चा टाईम बोलतो आहे, आता वाजले 7:30. बघूया, वाट बघावी लागेल आता. अशी काहीशी ती बोट असणार आहे बघा, सी प्रिन्सेस. RTN 40100 काहीतरी नंबर असेल बोटीचा. अशा बोटीतूनच नेतील, माझा पण अंदाज तोच आहे. ते पण संपा. हाईड अँड सीक देतात डॉगीला. वा, इकडून थोडं पुढे आलो आणि आता इथे थोडं खायला आहे. त्याचं हातगाडी सारखं टपरे आहेत. बघूया इथे काय खायला मिळतं. काय काय दादा, हे सगळं आहे का? पोहे आहेत, बनवून मिळतील. मसाला ऑमलेट मिळेल, कांदा टोमॅटो. एक मसाला ऑमलेट करा, एक मसाला ऑमलेट करा. ऑमलेट पाव आलेला आहे, खाऊन घेऊया ऑमलेट पाव. आता इथे बोट तर आली आहे, आणि सांगायचं झालं तर आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये थांबलोय, लोटस रिसॉर्ट, त्या बाजूला जिथे सगळ्या बाहेर बोटी आहेत, तिथूनच ती बोट फिरून इथे आली आहे. मग आता बाकीची माणसं तुम्ही बघणार. आता कोण आले की सांग ना. आम्ही दोघं तर आहोत तिथे समोर बसलो. सांगा मग. आता इकडे एक स्पीड बोट पण आहे, त्या बोटीची पण राईड असते. ह्याच्यावर त्यांनी ती बोट आणली, आतमध्ये सोडली आता पाण्यामध्ये. किती सांगितलं त्याची? 10 लोक मिळले पाहिजे, एका बोटीतून 10 जण जातात. म्हणजे 3,000 रुपये. तू 3,000 दिले तर तुला 1,000.
नाही जायचं. ऑलरेडी 8 लोक झाले होतील आता. त्याची स्पीड कोण चालू आली त्याचं 300 रुपीज पर पर्सन राऊंड मारू नंतर. राऊंड मारून. मला वाटलं ती पॅरासेलिंगची बोट आहे. पण डॉल्फिन दिसतात का सीझन आहे? हे डॉल्फिन दाखवूनच आलं. हकी रुंग. असं का? आणि आता ही बोट निघणार आहे. धक्का देतोय बोटीला. बोट पुढे जाते. इथे बसू ना. आरामात आरामात. सगळेजण यायला लागले. आता लवकरच बोट सुटेल. त्यांचा तो क्रायटेरिया आहे 10 माणसं झाली पाहिजे. 10 माणसं म्हणजे त्यांचं 300 रुपये पर पर्सन आहे. तर त्यांना 3000चं गणित आहे. जर तू एकटा 3000 देतोस तर काय प्रॉब्लेम नाही त्यांना. पब्लिक येत डॉल्फिनच्या शोधामध्ये आम्ही फिरतोय पाण्यामध्ये. आम्ही जिथून आलोय पाण्याच्या आत तिथून बरंच आतमध्ये आलोय. विथ अ स्पेशल परमिशन मला पुढे बसायची संधी मिळाली. शोधा डॉल्फिनचा. डॉल्फिन अजून सापडत नाही. आणि आताच एक डॉल्फिन स्पॉट झालाय आणि आम्ही त्याला फॉलो करतो. तिकडे चाललोय त्या बाजूला. त्या बाजूला एक डॉल्फिन स्पॉट झालाय. लगेच बोट आम्ही वळवली त्या दिशेने. आणि आताच एक मोठा डॉल्फिन बघितला आम्ही. तो वर येऊन जातो. लक्ष दे. खूप मजा येते. खूप मजा येते. तिथेच आहे. तिथेच आहे. तुम्हाला दिसेल का माहित नाही. हो आहेत. भरपूर आहेत. ओ हो. हब हवा हवा हवा. ओ ते बघ. खूप सारे आहेत. खूप सारे आहेत. मजा येते. ओ हो 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 हो. कळप आहे. ती असे येत आहेत. असे येत आहेत. होतो बघायला. आणि आता किती सारे दिसत आहेत. खूप खूप. हबो
असे बोटीच्या जवळ यायला पाहिजेत, मजा येईल. ओ खूप सारे डॉल्फिन बघितले, खूप सारे, मजा आली. आता रिटर्न चालतोय बीचकडे. मजा आली. आता किनाऱ्याला आलोय आम्ही. मला अजून एक राईड मिळते इथून ते हॉटेल पर्यंत, जे आम्ही चालत आलेलो सकाळी, कारण ही बोट तिकडचीच आहे, तिकडेच उभी असते. तर पुन्हा ते लोक तिथेच घेऊन जात आहेत. Two hours later. तर पुन्हा अवतार चेंज झालाय. पुन्हा आम्ही वेगळ्या कपड्यांमध्ये आलोय. मग लास्ट शूट पासून बराच पिरियड गेलाय मध्ये, 1-2 तास गेले. आम्ही आलो, पटापट नाश्ता केला. 10 वाजेपर्यंत नाश्त्याचा टायमिंग असतो, नाश्ता केला. त्याआधी हा आवाज मला इरिटेट करतो. हा आवाज दाखवतो कसला आहे. हे बघा, मॅडम तयारी करतोय. किती वेळ? भेटतो 2 मिनिटांनी. आता निघालोय बाहेर. आम्ही चाललोय अंजर्ले बीचवर. इथून जास्त लांब नाही आहे, थोडंसंच आहे, पण आहे बऱ्यापैकी 10-15 किलोमीटर. तर तिथे एक गणपतीचं मंदिर आहे. ते गणपतीचं मंदिर बघायला चाललोय, कारण त्या गणपतीच्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की त्या गणपतीच्या मंदिरामध्ये गणपती बाप्पाच्या पायाचा ठसा आहे, असं मी वाचलंय गुगलवर. आता जाऊन तिथे प्रत्यक्षात बघूया. तर आता निघायचा प्लॅन आहे. 12 वाजलेत. मगाशी आम्ही जे शूट केलं, जे बीचवर आलो डॉल्फिन बघून, त्यानंतर आता शूट करतो. मध्ये थोडासा वेळ गेला, कारण आम्ही फ्रेश वगैरे झालो, अंघोळ वगैरे केली, बरीचशी कामं आटपायची होती ती आटपलो. एक नॅप पण घेतलं मी मस्तपैकी. आता आम्ही निघतोय बाहेर, मंदिरात जाणार, बाहेर जेवणार आणि इव्हिनिंगपर्यंत रिटर्न यायचं आहे. निघूया अंजर्ले बीचकडे. चला आता तरी झालं का? कैसे होतो है? चला आता फायनली निघालोय. घड्याळात वाजलेत 12:20 आणि इथून पोचायला आम्हाला दाखवत आहेत 30 मिनटं. 15 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. तसं जवळ आहे, पण असं फार फिरून फिरून जावं लागतं, कारण मध्ये एक नदी पण आहे. केवढी शांतता आहे ना इथे, खूप मस्त आहे, खूप प्लेझेंट आहे एकदम. क्लायमेट पण म्हणजे सकाळी होतं, आता थोडं दुपारी झाल्यावर थोडं ऊन आहे, पण हिरवळ एवढी आहे आणि खूप मस्त आहे एकंदरीत सगळंच. आमचा मिनी फ्रीज इथे, आमच्या 9 बॉटल राहतात 200 ml. सो मॅडम जी, यू आर रेडी टू गो? व्हेरी मच. हे बघा बीच, हे पूर्ण मुरुड बीचच आहे. खूप मोठं बीच आहे असं बीच, आणि हा असा लागून समुद्र. आणि मी जेव्हा जर तुम्ही माझी दापोलीची राईड बघितली असेल, मी दापोलीची राईड केलेली 1-2 वर्षापूर्वी, तेव्हा मी या हॉटेलमध्ये स्टे केलेला. कोस्टल बे दिसतंय, हे पण हॉटेल तसंच आहे. त्याच्या त्या बाजूला बाहेर पडलं का समोर समुद्र आहे पूर्ण. हा रस्ता आतनं जातो बीचकडे. मी बाईक घेऊन आतमध्ये गेलेलो बीचकडे.
अशा ठिकाणी आल्यावर पुन्हा असं ते जुन्या आठवणी ताज्या होतात, मजा येते. इकडे पाणी खूपच जवळ आहे ना. आणि हे हॉटेल आहे, हे बघा, हे बीच समोर आणि हे हॉटेल. इथे खूप भारी जेवण मिळतं. निसर्ग सी व्ह्यू रिसॉर्ट. काय जागा आहे यार, काय जागा आहे, बोलू तितकं कमी आहे. हा अनुभव घ्यायला तुम्हाला इथे यावंच लागेल. मी किती जरी तुम्हाला दाखवलं ना, त्यावेळेला दाखव. हा सुंदर असा ब्रिज लागलाय. निकिताला सांगतो मी बाहेर जाऊन शूट करायला. कड्यावरील श्री गणपती देवस्थान अंजरले. मस्त हल्लीच कलर केल्यासारखं आहे. कड्यावरील श्री गणपती देवस्थान अंजरले. अशी पूर्ण पायवाट आहे, सरळ जाताना दिसते मंदिराकडून आल्यावर. हा रस्ता गणपतीच्या पावलाकडे घेऊन जातो. आणि आलो इथे गणपतीचं पहिलं पाऊल. इथे आतमध्ये गणपती बाप्पांचं पाऊल आहे. दिसतंय का? या कॅमेरामध्ये मी फोटो तर काढलाय, फोनमध्ये फोटो तर काढलाय, तो मी दाखवेन तुम्हाला स्क्रीनवर साईडला. असं छोटंसं पाऊल आहे एवढंसच. परिसर बघा आजूबाजूचा, पूर्ण डोंगर आणि नारळाची झाडांनी. ह्या बाजूला पूर्ण समुद्र. तर ऊन पण भरपूर आहे, तर निघतो आता इथून. काय मगाशी जे हॉटेल दाखवलं तिकडे आम्ही नाही जात आहे. आम्हाला इथे वाटेतच एक चांगलं असं खानावळसारखं हॉटेल म्हणू शकतो आपण, खानावळ म्हणू शकतो, सापडलं आहे. एक जगदीश हॉटेल, जगदीश. कोकणी पद्धतीचे शाकाहारी व मांसाहारी जेवण मिळेल असा बोर्ड वाचला आम्ही आणि आम्ही आतमध्ये आलो आहे. ऑलरेडी 2-3 गाड्या लागल्या आहेत तिथे. बघूया कसं आहे जेवण. त्यांच्या बोलण्यावरून आणि ओव्हरऑल आम्ही असंच बघून आलो आतमध्ये, तर चांगलं तर वाटतंय, जेवण व्यवस्थित असेल असं वाटतंय. बघूया. आता इथून हॉटेल जगदीशमधून फार वेळ गेला, कारण जसं मी सांगितलं घरगुती कानावळ सारखंच आहे ते, हॉटेल नाही आहे प्रॉपर. त्यामुळे जशी ऑर्डर येणार तसं ते जेवण बनवतं, त्यामुळे थोडा वेळ गेला. ठीक आहे. गाडी इथे उभी केली आहे आणि आम्हाला व्ह्यू पॉईंट भेटला एक. हा बघा, इथून आपण पाहिजे तेवढा आपल्याला समुद्र बघू शकतो. हे खाली दिसतंय ते हरनाय गाव आहे. इथून थोडं मागे गेलं ना, तिथून 2 फाटे फुटतात. तर एक खाली जायला रस्ता आणि हा वरती यायला रस्ता. हा रस्ता पण पुढे जाऊन या खालच्या रस्त्यालाच भेटतो, पण हे हरनाय गाव बायपास होतं त्या रस्त्यामुळे. बघू शकता काय व्ह्यू आहे. वी आर बॅक टू दी हॉटेल. खूप कंटाळली आहे फिरून आज. बस आजचं फिरणं झालं आहे पूर्ण. आता रूमवर जाऊ, थोडं फ्रेश होऊ, थोडं आराम करू, मग जायचं आहे बीचवर असा प्लॅन आहे. आता बघू. अँड येस, वी आर बॅक.
आणि आम्ही चाललो आता बीचवर. मी जे सांगतो तुम्हाला ते सगळं काय होतच नाही. आम्ही गेलो आणि नंतर रूम सर्व्हिसवाले आलेले आणि रूम क्लीन करण्यातच वेळ गेला. ना झोप झाली ना काही. बघू शकता मागे सूर्य आहे, तर एक टाइम लॅप्स होऊन जाऊ दे. तर आम्ही आलोय आता पुन्हा रूमवर बीचवर जाऊन. तर हा व्लॉग मी इथेच संपवतोय. आजच्यासाठी एवढंच होतं. सकाळपासून जी तुम्ही मजा घेतली या व्लॉगची, म्हणजे सकाळी जे डॉल्फिन्स दाखवले, त्यानंतर रूमवर आलो, त्यानंतर आम्ही प्रवास केला, आंजर्ले बीचवर गेलो, आंजर्ले बीचवरचा कड्यावरचा गणपती बघितला, पहिलं पाऊल गणपतीचं. आणि कालच्यापेक्षा आज भरपूर चेक इन आज खूप लोक आहेत, तर कदाचित काहीतरी स्पेशल असू शकतं. तर आम्ही आता फ्रेश होऊन तिथे जाऊ, रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाऊ. तर हा ब्लॉग मी इथेच संपवतो. तर आजच्यासाठी एवढंच शोधो. भेटू अशा उद्याच्या पुन्हा ब्लॉगमध्ये. जर इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब तर बनतोच, एक बटन फक्त क्लिक करायचं सबस्क्राईबचं, तर तेवढं करा. आणि आवडलं असेल तर शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत, तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हेच ते विकत होते. हे आपण असेच नाही खात तर आपण सुके कसे खाणार. सुरमई आहे का ही?